अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री असं असतो आणि अँगल क्यू प्लस अँगल एस हा सुद्धा 180 डिग्री असतो. म्हणजे समोरासमोरचे जे अँगल आहेत, अपोजिट अँगल आहेत, त्यांची बेरीज किती असते? 180 डिग्री असते. अँगल पी च्या अपोजिट आर आहे, या दोघांची बेरीज 180 असेल. क्यू च्या अपोजिट एस आहे, या दोघांची बेरीज 180 असेल. एक आपल्याला माहिती आहे, एक सॉल्व्ह करूया. अँगल पी आहे तो 95 डिग्री प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल आर म्हणजेच वाय वाय काढायचं आपल्याला. 95 पलीकडे आर म्हणजेच काय आहे? वाय. वाय इक्वल टू 180 मायनस 95. त्याला बघा 85 डिग्री वायची व्हॅल्यू. तसंच एक्स साठी अँगल क्यू प्लस अँगल एस इक्वल टू 180 डिग्री. त्यामध्ये क्यू आहे तो एक्स आहे, एक्स प्लस 110 इक्वल टू 180. therefore x equal to 180 minus 110 is equal to 70 degree. ही दुसरी प्रॉपर्टी. सर झालं. नेक्स्ट and the value of angle BDC. Angle BDC फाइंड करायचं. If angle ABC equal to 69 degree and angle ACB equal to 31 degree. सर्कलच आहे. हा टोटल 69 आहे, फक्त हा 31 आहे. अँगल BDC फाइंड करायचं, म्हणजे हा अँगल फाइंड करायचा. BDC ओके. डायग्राम ड्रॉ करा आणि वरती बघा. आता काय याच्यामध्ये अँगल ABC हा एक ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल बघा. तर मी काय करतो, थोडस डॉटेड करतो तो. आता काय कर समजतंय का बघा. ट्रायंगल ABC इथे लिहितो कसं सॉल्व्ह. इन
ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी, ए बी सी हा एक अँगल प्लस अँगल ए सी बी, ए सी बी आणि प्लस अँगल बी ए सी हा एक अँगल. त्या तिघांची किती बेरीज असेल? 180 डिग्री. बरोबर आहे. हा एक ए बी सी तिघांची बेरीज 180. देअरफॉर त्यातले दोघं आहेत. ए बी सी आहे 69, ए सी बी आहे 31 डिग्री. आपण बी ए सी काढूया 180 डिग्री. देअरफॉर अँगल बी ए सी इक्वल टू 180 मायनस एक झाले बघा, 100 आलं. दोघांची बेरीज केली ना. देअरफॉर अँगल बीएसी इक्वल टू 80 डिग्री आलं. ठीक आहे. तर आपल्याला बीएसी हा मिळाला, पण आपल्याला हा अँगल विचारला, अँगल बीडीसी हा अँगल. आता हा कसा काढायचा असतो? तर हे दोन अँगल आहेत, हे एकाच सेगमेंटमध्ये. आता इथून ते इथपर्यंत हा सेगमेंट विचार केला आपण, बी पासून ते हा सर्कलचा सेगमेंट आहे. तर हे दोन्ही अँगल कसं सेम असतात. अँगल बीएसी इक्वल टू अँगल बीडीसी का अँगल्स ऑफ सेम सेगमेंट, सर्कलच्या एकाच सेगमेंटमध्ये आहे ते, म्हणजे सेम असतो. सो अँगल बीडीसी विल बी इक्वल टू 80 डिग्री. दोन्ही सेम असतील. ओके, नेक्स्ट. In figure, angle ADC equal to 130 degree. Find angle BAC. सोपा वाटतोय तो बघा. हा सेंटर आहे. बीएसी बीएसी हा अँगल फाईंड करायचा. हे प्रॉपर्टी आहेत सगळे. प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यावी लागते.
ओके. ट्राय करा तुम्ही, बघा तुमचे अँगल ADC is given. ADC is given. This angle. You have to find angle BAC. See, समजून घ्या पहिले काय बघा. As usual, this is opposite angle. Angle D plus angle B. Angle D plus angle B equal to किती असतो? 180 डिग्री. ओके. Therefore, तर D आपल्याला माहित आहे. अँगल B इक्वल टू काय? 180. आपण इकडे गेल्यानंतर मायनस होईल. -130. Therefore, angle B इक्वल टू 50 डिग्री. एक मिळाला. आपल्याला B नको आहे. आपल्याला A पाहिजे. आता B मिळाला अँगल आपल्याला. हा अँगल मिळाला. हा मिळालेला आहे. आता आपल्याकडे हा ट्रायंगल आहे ABC. त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे हा किती असतो? इन ट्रायंगल ABC अँगल C म्हणा किंवा ACB म्हणतो. अँगल ACB इक्वल टू 90 डिग्री. हे काय झालेलं आहे? AB हा डायमीटर आहे आणि हे झालं सेमी सर्कल आहे. सो अँगल इन सेमी सर्कल असं म्हणू शकता तुम्ही. काय अँगल इन, हो, ही लाईन कुठे गेलेली आहे? इथून तो असं सेमी सर्कल, जसे एंड पॉइंट सेमी सर्कलच्या डायमीटरच्या एंडला आहेत. एबी हा डायमीटर आहे. डायमीटर मधून ट्रायंगल तयार झालेला आहे. सो दिस ट्रायंगल इज इन सेमी सर्कल. त्यातला हा अँगल आहे तो अँगल इन सेमी सर्कल असं म्हणू शकतो. अँगल इन सेमी सर्कल इज 90 डिग्री. मग ACB 90 असेल, हा माहिती आपला अँगल ए काढू. therefore अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC 1, 2, 3 हे किती असणार आहे? टोटल 180 डिग्री असणार. सम ऑफ ऑल ट्रायंगल्स. ABC किती आहे? आपण फाईंड केलेले B 50 डिग्री. ACB आता सांगितले 90 डिग्री. अँगल BAC इक्वल टू 180 डिग्री. therefore अँगल BAC इक्वल टू किती आहे? 180. या दोघांची बेरीज किती आली? समेशन 90 प्लस 50 140. 140 याच्यात मायनस करा. 40 डिग्री. समजतं?
झालंय का? डन सर. ओके, नेक्स्ट. क्वेश्चन मध्ये काही चेंज नाही, आपल्याला फिगर्स बदलत जातील आणि प्रत्येक वेळी नवीन एक प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करावी लागेल. हा वेगळा करू. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स इन फिगर. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सर्कल आहे आपल्याकडं. सी हा ओ आहे. हा अँगल पण दिस इज एक्स. ते तो 60. अगर 60 असेल तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. ट्राय करा बघा काय डोकं चालतंय. ट्राय करा सगळे. ऑप्शन देतो मी. चार ऑप्शन. रॉंग. ठीक आहे बघ. मगाशी आपण बघितलंय असं असेल तर काय असतं. 1 2 ट्रायंगल इन ट्रायंगल.
समजा चेक कर. असं असेल तर काय असं मग अशी बघितलेलं आहे, हा जो अँगल बीओसी हा काय असतो, बीएसी च्या डबल असतो. अँगल बीओसी इज इक्वल टू 2 इंटू अँगल बीएसी. therefore अँगल बीओसी इक्वल टू किती, 2 इंटू 60, 120 आलं. अँगल बीओसी म्हणजे हा अँगल हा अँगल किती आला, 120 आले. आणि हा टोटल अँगल काय, सर्क्युलर अँगल किती आला, this plus x. therefore angle BOC plus angle x equal to किती असतो, सर्क्युलर अँगल, टोटल अँगल, सर्कलचा अँगल किती असतो टोटल हा, जशी लाईन टाकली तर वरचा 180 आणि खाली 180 म्हणजे टोटल सर्क्युलर अँगल असतो 360. त्यातला बीओसी माहिती आपल्याला 120. सो अँगल एक्स इक्वल टू 360 मायनस 120, 120 पलीकडे गेलं. सो अँगल एक्स इक्वल टू 0 to 40 degrees. Next, find the value of angle ACB. ACB. If angle ACB ची व्हॅल्यू काढायची आहे, नवीन क्वेश्चन आहे. OAB इक्वल टू 40 डिग्री. थोडस चेंज आहे. हा येतोय का बघा, तुम्हाला आला पाहिजे ऍक्च्युअली. हा सेंटर आहे. सेंटर आहे. हा 40 डिग्री दिले आणि आपल्याला फाईंड करायचं अँगल ACB. अँगल फाईंड करायचा. ऑप्शन देतो, तुम्ही ट्राय करून सांगा मला येते का. 40, 50, 80, 90. 40, 50, 80, 90 हे ऑप्शन्स आहेत. ट्राय करा सगळे. आता जेवढ्या प्रॉपर्टीज बघितल्या आहेत त्यापैकीच काही प्रॉपर्टी आपल्याला वापरावी लागतात.
सांगता येते आन्सर बघा. नाही ठीक आहे, बघ. आता हा कसला आहे? आता ओ सेंटर येतो. ओ ए आणि ओबी या दोन्ही काय झालेले आहेत? रेडियस झालेले. रेडियस काय असतं? सेम असतं. सो इन ट्रायंगल मध्ये आवश्यकता डायरेक्ट आपण ओ ए इक्वल टू ओ बी इक्वल टू रेडियस, दोन्ही सेम. दोन्ही जर सेम असतील तर हा ट्रायंगल कोणता झाला? देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी इज अँड ट्रायंगल आहे. तर मायसिस ट्रायंगल मध्ये काय असणार आहे? ते अपोजिट साईडचे अपोजिट जे असायचं 40 डिग्रीचे अपोजिट आहे ओबी आणि दुसरं ओएचे अपोजिट आहे अँगल बी. तर हे दोन्ही अँगल सेम असतात. देअरफॉर अँगल ए इक्वल टू पूर्ण आपण म्हणूया ओ ए बी. अँगल ओ ए बी इज इक्वल टू अँगल ओ बी ए. दोन्ही सेम असणार. दोन्ही किती असणार? 40 डिग्री. म्हणजे हा पण अँगल 40 मिळाला. 40 देअरफॉर आता परत त्या सेम ट्रायंगल मध्ये काय आहे? अँगल ओ ए बी प्लस अँगल ओ बी ए प्लस अँगल ए ओ बी इक्वल टू 180 डिग्री. हा 40 दोन्ही 40 आहेत. ओ ए बी 40 ओ बी ए 40. 40 प्लस अँगल ए ओ बी इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ए ओ बी किती येणार आहे मग? 180 मायनस हे 40 प्लस 40 80. 180 मायनस 80 किती आला तो? अँगल ए ओ बी इक्वल टू 100 डिग्री. पण आपल्याला एओबी पण नको आहे. आपल्याला कोण पाहिजे? एसीबी पाहिजे ना. एसीबी कसा असतो बघितलेलं आहे. देअरफॉर अँगल एसीबी हा काय असतो? याच्या निम्मा असतो. हा मिळालेला आहे आपल्याला. हाफ इंटू अँगल एओबी हाफ इंटू 100 कर. किती झाला? अँगल एसीबी इक्वल टू 50 डिग्री. ओके. बघा अजून किती प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत आपल्याला माहित नाही. त्या प्रॉपर्टी व्यवस्थित स्टडी होणं गरजेचं आहे.
झालंय का बघा? सर झालं. ओके. सर झालं. हा, नेक्स्ट. आपण मगाशी आपण टाईप बघितलेलं आहे त्याप्रमाणे काही थोडंसं वेगळं आहे. तुम्हाला सॉल्व्ह करता येते का बघा? सर क्वेश्चन. एक मिनिट सांग. डायग्राम काढा चालेल का? त्या डायग्राम मध्ये आपण डायरेक्ट ते व्हॅल्यू लिहूया. अँड द व्हॅल्यू ऑफ वाय हा सॉल्व्ह करता आला पाहिजे तुम्हाला. माझ्या माहितीप्रमाणे लगेच सांगता यायला पाहिजे तुम्हाला त्याचा आन्सर. आता याचं आपण क्वेश्चन बघितलेलं आहे. सर तुला बी आणि थोडीशी सी च्या कॉम्प्लिकेटेड मध्ये वाटत. बी काय आणि आलं? सी च्या मध्ये बी आणि सी च्या मधातली सर कोणती डिग्री आहे? 30 आहे. हा 30 आहे, हा 60 आहे. हा 60 आहे आणि हा 30. बी आणि सी च्या मध्ये तो 30 आहे. सांगा बघू. टी 5 वायची व्हॅल्यू. बरं, किती सोपं आहे रे. हे बघा मिळत
डायग्राम कशी असली तरी हे नेहमी विसरायचं नाही. असा पॉईंट असेल त्या पॉईंटच्या भोवतीचे सगळे टोटल अँगल किती असतात म्हणून सांगितलेले 360 डिग्री. हा एक पॉईंट आहे. या पॉईंटच्या भोवती हे टोटल अँगल आहे ना सगळं. हा सर बोलाय टोटल किती पाहिजे? तो 360 पाहिजे आपल्याला. त्यातला हा अँगल दिलेला आहे, हा काढायचा आहे. म्हणजेच किती अँगल BAC प्लस अँगल BOC, अँगल BOC प्लस अँगल BOC प्लस अँगल BOA प्लस अँगल Y इज इक्वल टू 360 डिग्री. सर्क्युलर अँगल टोटल हा अधिक हा अधिक हा हे किती असणार? 360. देअरफॉर BOC किती आहे? 60 प्लस BOA हा 30, BOC 30, BOA 60. So angle Y equal to हे दोन्ही झाले 90. Therefore angle Y equal to 360 प्लस 90 आहे तो पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल. अँगल Y इक्वल टू किती आहे? 270 डिग्री. समजलं? हे फिगर जरी कॉम्प्लिकेटेड असले तरी काही घाबरण्यासारखं नाही. प्रॉपर्टी विसरायची नाही. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी फक्त कॉम्प्लिकेशन्स वाढवतात. ओके, नेक्स्ट बघूया आपण. AB CD O आहे. P आणि हा Q पॉईंट आहे. 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर क्वेश्चन देऊ. In figure OP equal to OQ equal to 6 centimeter. AB equal to 15 centimeter. CD equal to question mark. CD फिलिंग का डायग्राम बघून आपण काही ठरवायचं नसतं. डायग्राम मध्ये काही कमी जास्त दिसतील आपल्याला. चला लास्ट क्वेश्चन आहे. सांगता येते कोणाला? AB इज गिवन, CD फाइंड करायची. ओके, चला वरती बघू.
सो दिस कॉल ए बी इज कॉल्ड एज अ कॉर्ड. सीडीला पण काय म्हणायचं कॉर्ड. डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? सेंटर मधून जाणाऱ्या लाईनला आपण डायमीटर म्हणतो. सेंटर मधून सर्कलच्या एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जाणाऱ्या लाईनला आपण डायमीटर म्हणतो. तर हे डायमीटर नाहीत. ए बी आणि सी हे काय? सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट जॉईन करणाऱ्या लाईन्स आहेत आपण कॉर्ड म्हणतो. कॉर्ड आहे ते. मग हे दोन्ही पण कॉर्ड. आता ओ पासून ए बी ही कॉर्ड आहे ती 6 सेंटीमीटर वरती आणि सीडी ही कॉर्ड आहे ती ओ सेंटर पासून 6 सेंटीमीटर वरती. म्हणजे दोन्ही पण कॉर्ड आहेत इक्वी डिस्टन्स आहेत. जर ह्या दोन्ही इक्वी डिस्टन्स असतील तर त्यांची लेंथ सुद्धा सेम असते. तीच प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. ती आपलं chord AB and CD are equidistant from center O. Therefore, chord AB equal to chord CD. AB is 15 centimeter. Therefore, chord CD equal to 15 centimeter. Same. Okay. एक तुम्हाला क्वेश्चन मी होमवर्कला देणार आहे. फाइंड करून आणायचं. क्वेश्चन काय बघा. In figure, angle ADC equal to 100 degree. AED, angle AED, angle दिला 100 degree. आपल्याला सांगायचं अँगल DAB. फाइंड अँगल DAB असा अँगल फाइंड करायचं. जोडावं लागेल तुम्हाला आणि फाइंड करायचं.